मी केला तर या मैदानावरती आपण थोडे पुढे आहोत त्यांच्या मैदानापासून. चला सन्मान केला जाईल. या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. वाशी रॉयल संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय नेरूळ 11 नेरूळ. कालच्या दिवसामध्ये वाशी रॉयल्स टीमचा नील लाजवाब बॅटिंग केली होती नीलने, परंतु आता पुन्हा एकदा तोच दरारा येऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागणार आहे. एक नवीन पोलला आपण सुरुवात करतोय. कालच्या दिवसामध्ये सारसोळे, त्याच्यानंतरच्या ग्रुपमध्ये जर पाहिलं तर कुमार 11 तुर्बे आणि आता आपण तिसरा पोल सुरू करणार आहोत.
चला मॅचला करणार आपण सुरुवात. दोन्ही टीम्सला देते भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला आपण पाहतोय वाशी रॉयल संघ, दुसऱ्या बाजूला आहे नेरूळ 11 नेरूळ संघ. स्ट्राइक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धनेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक कडे आपण पाहतोय हमजा खानला, जो मात्र यंगस्टर खेळाडूने भरपूर प्रभावित केला आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नेरूळ 11 नेरूळ टीम कडनं. अर्पित म्हात्रे, अर्पित म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार आहेत. समोर धनेश आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच असणारा दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. लेट्स प्ले. पहिला बॉल अर्पित म्हात्रे, समोर आहेत धनेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हा बॉल सरळ विकेट किपर विश्वास घरत यांच्या हातामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. नेरूळ 11 नेरूळ त्यांच्या विरोधामध्ये वाशी रॉयल संघ. चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम्सकडे चांगले खेळाडू आहेत. पहिला बॉल आलाय निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेला खेळत क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी एक रन कंप्लीट होईल. टीमची धावसंख्या 2 धावा दाफलकावरती. वाशी रॉयल संघ हमजा खान हा एक यंगस्टर खेळाडू आहे ज्याने मात्र भरपूर प्रभावित केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आणखीन एक यंगस्टर खेळाडू एक उभारता सितारा नेरूळ 11 नेरूळ टीमचा अर्पित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. आता हमजा खान याने मात्र नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली कमालीची बॅटिंग केली होती आणि तो सध्या स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नील सारखा फलंदाज वाशी रॉयल्स टीमकडे आहे, जो मात्र चांगला फॉर्ममध्ये. कालच्या दिवसामध्ये जोगावच्या मैदानावरती चांगली बॅटिंग त्यांनी केली होती. यावेळेस हमजा खान यांच्यासाठी शॉर्ट बॉल टाकला गेला होता. लाईन लेंथ आणि नियंत्रण, तुमच्याकडे टप्पा असणं भरपूर गरजेचं आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये असा फॉर्मॅट आहे ना, जर टप्पा चुकला ना तर तो बॉल बाहेरच जाईल मैदानाच्या. ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट बॉलचा वापर करता तुमच्याकडे कंट्रोल असणं भरपूर गरजेचं आहे. लाईन लेंथ आणि टप्पा तो भरपूर महत्त्वाचा असतो. पुन्हा एकदा अर्पित तयार होतोय हमजा खान यांच्यासाठी. यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतात क्रिश पाटील. कॅच झाली आहे ड्रॉप, हे महत्वाचा झेल होता. ही कॅच भरपूर महत्वाची होती. हमजा खान याचा झेल मात्र ड्रॉप झाला, परंतु काही हरकत नाही आहे. यंगस्टर खेळाडू आहेत नेरूळ 11 नेरूळ टीम मध्ये समावेश झालेले आहेत. ज्यावेळेस आपण आपल्या गावासाठी पहिली किंवा दुसरी स्पर्धा खेळतो त्यावेळेस मनामध्ये थोडीशी भीती असते, परंतु हे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कॅच ड्रॉप झाली आहे हमजा खानची. अर्पित म्हात्रे पुन्हा एकदा होतील तयार. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. फिल्डिंगमध्ये थोडीशी व्यूहरचना करत असताना कॅप्टन विश्वास घरत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेत असताना हा बॉल एक सिंगल रन. चांगलं षटक आतापर्यंत अर्पित म्हात्रेचा पाहायला मिळतं, ज्यामध्ये फक्त 3 धावा अर्पित म्हात्रेने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक विकेट मिळाले असते, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. 5 बॉल आतापर्यंत टाकून झाले. 3 धावा त्याने खर्च केल्यात. हमजा खान पुन्हा एकदा होईल तयार. यावेळेस जर पहिला पुन्हा एकदा बॅटची एज, लाजवाब षटक अर्पित म्हात्रेचा पाहायला मिळाला, ज्यामध्ये त्याने 3 धावा फक्त खर्च केल्यात आणि सुरुवात एक चांगली करून दिलेली आहे नेरूळ 11 नेरूळ टीमला. पहिल्या षटकाचा झाला खेळ संपलाय आणि त्याच्यानंतर टीमची धावसंख्या 3 बिनगडी बाद आपण पाहतोय. टीम वाशी रॉयल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेम प्लॅन करावा लागणारा दर्पण फोर्से याला मात्र आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. आणि काहीतरी पाहिलं असेल विश्वास घरतने की या खेळपट्टीवरती वेगवान गोलंदाजांसाठी थोडीशी मदत मिळते का, त्याच कारणामुळे राहुल म्हात्रे याला मागे ठेवलं गेलं. तर की ज्या पेसने विकेट आहे, भरपूर फास्ट आहे विकेट, भरपूर वेगाने बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि तो अंदाज कॅप्टन विश्वास घरत यांना आला या स्पर्धेमध्ये. आणि सध्या आपण पाहतोय सिद्धेश कडू कर्णधाराचा पद जो आहे तो निभावतो या टीमसाठी, परंतु नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून ओळख आहे विश्वास घरत यांची. अर्पित म्हात्रे थोडासा मात्र त्यांना कानमंत्र देत असताना की विकेट किती फास्ट आहे, नियंत्रण ठेवणं भरपूर गरजेचं आहे
आणि समोर हमजा खान आणि धनेश यांना चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्यात. राईट अप ओव्हर द विकेट दर्पण फोडसे यांचा पहिलाच बॉल हा निर्धाव आला आहे. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झालेली आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. दर्पण फोडसे आपल्याला पाहायला मिळतो. धनेश यांच्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येणं भरपूर महत्त्वाचं असणारा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी रोहन मापणकर आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाउन्स चेंडू पकडतील. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. जास्त काही धावा मिळणार नाहीत वाशी रॉयल्स टीमला. टीमची धावसंख्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा 4 लागल्यात. 4 धावा सध्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दर्पण फोडसे एक चांगला गोलंदाज आहे. वनमंत्री चषक त्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर खासदार चषकामध्ये आपण त्याला पाहिलं होतं. कराव्याच्या मैदानावरती गोरसे टीमच्या अगेन्स्ट चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. परंतु समोर आता नवीन चॅलेंज आहे हमजा खानचं. यावेळेस बॉल सोडून दिला. विकेट किपिंग खूप चांगली पाहायला मिळाली आहे विश्वासघर त्यांच्या माध्यमातून, ज्याने मात्र आपल्या टीमसाठी एक महत्त्वाची धाव वाचवली आहे. त्यांना माहिती आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये एक धाव भरपूर महत्त्वाची आहे. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. वाईट +1 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु तो बॉल स्टॉप केला. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 10 फलकावरती. टोटल धावा 5 धावा लागलेल्या आहेत. 5 धावा 10 फलकावरती. अर्पित म्हात्रे पुन्हा एकदा त्यांच्या जवळ गेलेत. त्यांना सांगतात की नियंत्रण असणं दर्पण भरपूर महत्त्वाचं असणारा या खेळपट्टीवरती. हमजा खानच्या समोर तुम्ही गोलंदाजी करता. एक टॅलेंटेड खेळाडू यंगस्टर आहे, परंतु टॅलेंटची कमतरता नाही आहे या फलंदाजामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली विश्वासघात आल्यात. मोठा नुकसान काही होणार नाही आहे. टीम नेरूळ 11 नेरूळ टीमला कॅच ड्रॉप झाली होती असं वाटलं होतं. त्यानंतर फटके येतील हमजा खानच्या बॅटमधनं, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही आहे. अगदी सस्त्यामध्ये बाद झाला हमजा खान हा फलंदाज. नंबर क्रमांक 3 वरती नील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, ज्याची आम्ही वारंवार चर्चा करतोय. नीलने चांगली बॅटिंग केली होती काल जुगावच्या मैदानावरती, आणि जुगावच्या मैदानावरती बॅटिंग करणं हे थोडंसं कठीण आहे. दोन्ही संघाने मात्र त्या स्पर्धेमध्ये समावेश घेतला होता. दोन्ही संघ मात्र पराभूत झाले पहिलीच मॅच. नेरूळ 11 अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती होता. दर्पण फोडसे पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा भन्नाट वेगाने आणि विश्वासघातनेही हात काढला होता, कारण की त्यांना माहिती होता हा भरपूर पेसने बॉल आला. एक धाव मिळाली आहे. टीमची धावसंख्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. बॉल भिजवून टाकल्यानंतर आणखीन वेगाने हा बॉल ट्रॅव्हल झाला विकेट कीपर यांच्याकडे, आणि हा बॉल 6 धावसंख्येमध्ये कन्वर्ट करणं थोडंसं कठीणच जाईल ना, कारण की फलंदाज पेसने बीटही होऊ शकतो. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, परंतु हा बॉल डिक्लेरिजनमध्ये 22च्या माध्यमातून मिळेल एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. एक चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. अर्पितने पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या धावा 3. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दर्पण फोडसेने धावा खर्च केल्यात 4. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. नील हा फलंदाज स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली. एक सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8 धावा 10 फलकावरती नेरूळ 11 नेरूळ टीमने एक चांगली सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावसंख्या बनवून दिल्यात वाशी रॉयल्स टीमला. आता शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल? 12 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात नेरूळ टीमने, आणि आता पाहावं लागणारा नंतरचे 12 बॉल हे भरपूर महत्त्वाचे असतील. आणि कदाचित 12 बॉल शिल्लक आहेत, आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय राहुल म्हात्रे गोलंदाजीसाठी येतील. राहुल म्हात्रेने आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. राहुल म्हात्रेने आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज असताना 10 धावा ठेवल्या होत्या शेवटच्या ओव्हरमध्ये, परंतु गेम प्लॅन काही वेगळाच आहे. तर फास्ट गोलंदाज सीम गोलंदाजाला आम्ही प्राचारण करणार आहोत.
राहुल मात्रेला अजूनपर्यंत थांबवलंय. जो अनुभव आहे विश्वासघर त्यांच्याकडे, जो अनुभव आहे राहुल म्हात्रे यांच्याकडे, तो अनुभव आता पणाला लावतात. या खेळपट्टीवरती त्यांना समजलंय की फास्टर गोलंदाजांना भरपूर मदत आहे, वेगवान गोलंदाजांना भरपूर मदत आहे, परंतु तुमच्याकडे नियंत्रण नसेल तर हे क्षणचित्र आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. आम्ही तेच म्हणतो ना, पुन्हा एकदा अर्पित म्हात्रे चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत. दर्पण फोडसे यांच्यासोबत पण भरपूर चर्चा करत होते. त्यांना माहिती आहे की इथून नियंत्रण असणं भरपूर गरजेचं आहे. जरी फास्टर गोलंदाजांना ही खेळपट्टी मदतगार असली तरी तुमचा टप्पा भरपूर महत्त्वाचा असेल. राईट मोर द विकेटने गणेश पुन्हा एकदा तयार होत आहे. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गणेश शिंदे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. त्याच्या समोर मात्र नील आणि धनेश मोठे फटके आलेले नाही आहेत. वाशी रॉयल्स टीम संघर्ष करते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा एक सिंगल रन मिळेल. एक धावसंख्येने मात्र स्कोर कार्ड जो आहे तो पुढे जात असताना आपण पाहतोय. वाशी रॉयल्स टीमचा 11 धावा धावफलकावरती. गणेश शिंदे तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस बॉल पीच झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. हा बॉल पुन्हा एकदा विकेट कीपर यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला गेम प्लॅन तयार केला नेरूळ टीमने. ते पहिले 2 गोलंदाज पाहिले आणि त्याच्यानंतर मात्र गेम प्लॅन पूर्णपणे चेंज केला. 3 बॉल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात टाकून झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला पडतो. डिक्लेअर रिझनमध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांसाठी वाशी रॉयल्स संघर्ष त्यांचा मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत चालू आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू झाल्यात या ओव्हरचे 4. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे. नेरूळ टीमसोबत जर फाईट करायचं असेल तुम्हाला 35-36 पर्यंत पोहोचणं, किमान 40 पर्यंत जर पोहोचल्यानंतर फाईट चांगली होऊ शकते. तर धावा येत नाही आहेत. यावेळी धावा आल्यात. षटकार आलाय वाशी रॉयल्स टीम साठी. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज धनेश यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. टोटल रन्स 18 धावा. या फटक्यांची आवश्यकता आता वाशी रॉयल्स टीमला. अरे की भरपूर वेळ झाला मोठे फटके येत नव्हते आणि गणेश शिंदे यांच्यावरती प्रहार केला. षटकार आला. गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने मात्र भरपूर चांगली कामगिरी नेरूळ टीमसाठी केलेली आहे. खासदार चषकामध्ये 6 बॉलमध्ये 5 रनची गरज असताना क्वार्टर फायनलचा सामना सारसोळ्याच्या विरोधामध्ये तो सामना जिंकून दिला होता आणि ट्रायंग्युलरमध्ये प्रवेश केला होता या टीमने. हाच तो गोलंदाज सध्या गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन कदाचित पाहायला मिळालं की काय, आणि अशा रीतीने मात्र 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. टोटल धावा फक्त आणि फक्त 18 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर पाहूयात शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज जाईल. पुन्हा एकदा सीम गोलंदाज असेल की राहुल म्हात्रे आता येतील. राहुल म्हात्रे त्यांनी मात्र धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत. 18 धावा धावफलकावरती. त्यांना माहिती आहे जरी या खेळपट्टीवरती सीम गोलंदाजांना फास्टर गोलंदाजांना मदत असली तरी आता रिस्क नाही घेऊ शकत. या नंतरचा गोलंदाज हा यंगस्टर गोलंदाज आहे. माझ्याकडे जेवढा अनुभव आहे तो मी या मॅचमध्ये पाणाला लावेन. या ओव्हरमध्ये जर 20-25 धावा आल्या तर कुठेतरी मॅच लांबेल. म्हणूनच निर्णय घेतला की राहुल म्हात्रे स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेस चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा क्रिश पाटील चेंडूच्या खाली आहेत. आणखीन एक झेल जो आहे तो ड्रॉप झाला, परंतु 1 रन मिळणार आहे. या 1 धावेबरोबर टीमची धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय टोटल धावा 19 धावा. 19 रन स्कोर कार्डवरती 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इच्छापूर्ती वाशीगाव संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला दिसणारा योगेश भगत ग्यारो हा खेळाडू आपल्याला इन ॲक्शन मध्ये पुन्हा एकदा दिसणारा. सचिन रजक असणार आहेत. नितीन सुतार, यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर्स रिजनला. या मैदानाच्या आउटफील्ड आहे ती फास्ट आहे थोडी आणि बॉल थांबला गेला. त्या ठिकाणी एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 20 रन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा धावफलकावरती लागल्यात.
भागीदारी आपण जर पाहिली तर झाली आहे, परंतु जशी हवी तशी नाही झालेली आहे. फिल्डिंगमध्ये विरचना करण्यात येत्या नेरूळ 11 टीमकडनं. बॉल आतापर्यंत झालेत या ओव्हरचे 2. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. यावेळेस हा बॉल जो आहे तो मिस केला. राहुल म्हात्रे लेग स्पिनर आणि भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये इम्पॅक्टफुल गोलंदाजी करणारा गोलंदाजा राहुल म्हात्रे एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे या टीमचा. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज ही चर्चा करणं भरपूर महत्त्वाचं. जेव्हा स्ट्राईकवरचा फलंदाज बॉल बीट होतो ना त्यावेळेस नॉन स्ट्राईकवरच्या फलंदाजाने त्याला सांगणं भरपूर गरज आहे की स्टान मीत 11 कोपरखिरणे. वाशी बॉईज आणि मीत 11 कोपरखिरणे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण त्वरित आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. वाशी रॉयल्स आणि मीत 11 कोपरखिरणे. आणि या स्पर्धेमध्ये नियम नवी मुंबई टेनिस क्रिकेट प्रमाणे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आणि जी यादी तुम्ही नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या कमिटीला दिलेली आहे त्या यादीमध्ये त्या खेळाडूचं नाव असणं भरपूर गरजेचं आहे. जर तर त्या खेळाडूचं नाव नसेल त्या यादीमध्ये जी तुम्ही नवी मुंबई टेनिस क्रिकेट टीमला कमिटीला सबमिट केलेली आहे त्या यादीमध्ये जर नाव नसेल ना त्या खेळाडूला खेळता येणार नाही आहे. याची नोंद घ्यायची आहे. जर तो खेळाडू खेळताना आढळला टीममध्ये तर ॲक्शन घेतली जाईल त्या टीमवरती. चला मीत 11 कोपरखिरणे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांच्या समवेत वाशी बॉईज वाशी रॉयल्स ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. टॉस करण्यात येणारा नरेशजी भोईर यांच्या शुभाचे टॉस केला जातोय आणि टॉस या ठिकाणी जिंकला मीत 11 कोपरखिरणे टीमने. जो काही निर्णय लगेच घ्या आणि मैदानाचा ताबा त्वरित घ्यायचा आहे. आणि नरेश नाना यांना विनंती करू की आपण एक समुद्री गीत लावायचं आहे. आज आषाढी एकादशी आणि विठू माऊलीचं गीत आपण नरेश नाना यांच्या साऊंड सिस्टमने ऐकणार आहोत. तर या
आपण एक समुद्र गीत घेऊन. थँक्यू. एक बार फिर आज आषाढ़ी एकादशी के शुभ अवसर पर आप सभी को ढेर सारी शुभकामनाएं. और आज सबसे बड़ा एकादशी. 20 रनों का टारगेट इस मैच में और 20 रनों का पीछा करने उतरे टीम. आप देख सकते हैं नेरुल गांव 11 नेरुल. वाशी रॉयल. केशु मुथा पहला ओवर लेकर. ओहो, शुरुआत नो बॉल के साथ और +1. नो +1. स्ट्राइक पर सिद्धेश कडू. नॉन स्ट्राइक एंड पर आप देखते हैं अर्पित मात्रे. ओपनिंग जोड़ी. लेफ्ट आर्म ओवर. वाइट बॉल. फ्री हिट बॉल अभी भी रहेगा सिद्धेश कडू के पास खेलने के लिए. फ्री हिट बॉल. स्कोर हुआ है टोटल 3. मात्र 20 रनों का लक्ष्य इस मैच में. नेरुल गांव के गेंदबाजों ने आज कमाल की बॉलिंग की है. चाहे वो राहुल मात्रे की बात हो, अर्पित, दर्पण, गणेश. पुल करना चाह रहे थे इस बार. ये अच्छी लाइन है केशु की. अमन तो तौर पर एक लेदर प्लेयर है. सत्रह रन और चाहिए यहां से जीतने के लिए. ट्वेंटी 21 टारगेट है और एक और नो बॉल यहां पर डाला गया. अगली बॉल होगी फ्री हिट. स्कोर पहुंचा है 4 पर. केशु मुथा पहला ओवर डालते हुए. एकमात्र सिक्सर लगा पूरे इनिंग में, वो भी धनेश गुप्ता ने लगाया था पहली इनिंग में. अन्यथा पूरी तरह हावी साबित हुए नेरुल के सभी बॉलर्स. टप्पा अच्छा था, लाइन लेंथ अच्छा था और इस विकेट काफी फास्ट विकेट है. थोड़े समय पहले मैं ऑफिस के पास बगल के मैच देख रहा था. जिस प्रकार विकेट काफी फास्ट है और अगर बारिश गिरता है, पिच गीला है तो और फास्ट विकेट हो जाता है. अच्छी कमबैक. नेक्स्ट मैच मीत 11 कोपर कहने वर्सेस वाशी बॉयज. बरोबर ना रोहित? त्यांचीच आहे. स्कोर हुआ है टोटल 4 रन. बॉल की बात करें, टोटल गेंदें अब तक हुई इस ओवर में 3. ये अच्छा शॉट है. पुल किया है. शॉट ऑन जैप किया है
और अंपायर चेक करेंगे एक बार, बाउंड्री चेकिंग चल रहा है, चौका तो कंफर्म है, अब देख रहे हैं कि 6 या 4 है। 6 रन, और वीरू ने पहले डिसीजन दे दिया, 6 है। सिक्सर के साथ स्कोर पहुंचा है अब 10 पर। ग्यारह रनों की और आवश्यकता यहां से मुकाबला जीतने के लिए। ओम साई मित्र मंडल कोपरीगांव आयोजित ये टूर्नामेंट देख रहे, 2 टीमें अब तक टॉप 3 में पहुंची है, तुर्बे और सारसोले टीम। इस बार बॉल थोड़ा सा फंस कर आया, गति कम रखा था, चेंज ऑफ द पेस, खुद बॉलर ने पेस इस बार कम रखा था गेंद में। ए भाई तू उधर मत बैठ, कैसे देगा? रैकेट घुमाया है, फ्लैट शॉट खेला था और 6 रन मिलेगा यहां पर सिद्धेश कड़ू को। ओवर की समाप्ति की है यहां पर एक बड़े स्पेल और महंगे स्पेल के साथ। सिद्धेश कड़ू का यहां पर टोटल स्कोर हो चुका है, आप देख सकते हैं 12 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 16। 5 रन चाहिए सिर्फ ये मैच जीतने के लिए नेरुल टीम को आने वाले 3 ओवर में। एक बॉल बाकी है अभी भी। पहला बॉल नो +1, देन वाइड, फिर डॉट बॉल, फिर नो बॉल, फिर डॉट बॉल 6-6। एक बॉल बचा है अंपायर, ओके। ओ अपिश, क्या शॉट खेला ये अर्पित मात्रे ने। आज के दिन का सबसे खूबसूरत और ब्यूटीफुल शॉट था ये, और मैच फिनिश। अर्पित मात्रे ने एक ही बॉल फेस किया और उसको यहां पर चेस किया है स्कोर को। मैच जीत लिया आसानी से टीम नेरुल गांव 11 नेरुल टीम ने, अभिनंदन। और अगले मैच के लिए उतरना है मीत 11 कोपर के ने फटाफट और मैदान के अंदर उतरना है अगेंस्ट वाशी बॉयज।